नमस्कार सगळ्यांना, मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की मी अशा प्रकारे 2 टोपडे शिवून तयार केलेले आहेत. खरं सांगायचं झालं तर मी ही सेकंड टाइमच शिवायला घेतले होते. एकदा ट्राय केला आणि त्यानंतर तर त्याची रुंदी आणि हाईट म्हणजे उंची मी 12.5 इंच घेतली. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग, बेबी लहान आहे किंवा मोठा आहे तशानुसार तुम्ही त्याचं मेजरमेंट घेऊ शकता. तर इथं मी हे जे आहे ते मी 2 ते 3 महिन्याच्या बेबीसाठी करत आहे. मिनिमम 2च महिन्याच्या बेबीला हा व्यवस्थित बसेल तर त्यानुसारच करत आहे. तर मी इथं 4 फोल्ड करून घेतलेला आहे कापड आणि त्रिकोण शेपमध्ये मी त्याची हाईट टाकत आहे 5.5 इंचांवरती. व्यवस्थित असं राऊंड शेपमध्ये ह्याला आकार देऊन घेऊन व्यवस्थित कट करून त्याला लगेच प्लेट्स टाकून घ्यायच्यात. खूप सोपं आहे आणि खूप इझिली होतं आणि खूप छान पण दिसतं दिसायला ते. आणि हे मी प्युअर कॉटनचा घेतलेला आहे. त्याला अस्तर ही व्हाईट कलरचा आतमधनं कॉटनचाच वापरलेला आहे, कारण बेबी लहान आहे तर मग ते टोचायला वगैरे नको आहे. आणि कॉटन सॉफ्ट असतं आणि बाळाला पण त्याचं काही जास्त म्हणजे हे होत नाही, त्यामुळं मग मी कॉटनचंच फॅब्रिक वापरलेलं आहे. इथं पुढे पण अजून एक तयार केलेलं आहे. तेही फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे, कारण टोचायची वगैरे भीती नाही आहे, त्यामुळे मी तेही फॅब्रिक वापरलेलं आहे. कम्फर्टेबल असलं पाहिजे त्यानुसार मग मी इथे व्यवस्थित असं एक साईडने, कोणत्याही एका साईडने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर मी इथं प्लेट्स टाकून घेतलेलं आहेत आणि मी ते काउंट म्हणजे मेजर करून बघत होते की मला ते पूर्ण जो प्लेट्सचा जो राऊंड आहे तो 13 इंचाचा हवा होता मला. तर मग मी ते बघत होते की 13 इंच पूर्ण झाला असेल की मग तिथं मी प्लेट्स टाकायचा बंद करणार होते. तर मग मी परत मेजर टेप घेऊन एकदा ते मोजून घेतलं की 13 इंच झाले की नाही. नसेल तर मग मला परत 2-3 प्लेट्स अजून टाकून घ्यावे लागतील एक्स्ट्रा. अशानुसार मग मी बघितलं मोजून, तर माझं इथं 13 इंच कंप्लीट झालं होतं आणि 2 ते 3 इंच कपडा खाली शेवटला शिल्लक ठेवायचा आहे, कारण तिथेच आपल्याला मागच्या साईडचा गोल असा आकार थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. तर मग माझं इथं झालं होतं, तर मी म्हटलं की 13 इंच खूप होईल, तर 12.5 वरतीच मी स्टॉप केलं. आणि जो शिल्लक कापड थोडासाच उरलेला माझा, तर मग मी तिथं थोडासा जास्त असा आकार देऊन घेणार आहे, कारण मागचा पण पेस व्यवस्थित असला पाहिजे, खूप छोटं पण व्हायला नको त्यामुळे. तर मग इथं असं गोल असा आकार देऊन घेतला, कारण मागणं थोडंसं डोकं बसायला आणि त्याला जायला. तसं तर मला वाटत होतं की हे छोटं व्हायला नको, पण ते बेबी खूप छोटं होतं आमच्या इथलं, त्यामुळे मग त्याच्यानुसारच मी हे केलं की ती खूप छोटी आणि होते की तिला जास्त मोठं पण नको डोळ्यावरती येईल, त्यामुळं खरं तर त्याचं मेजरमेंटच नाही आहे माझ्याकडे, मी ह्या अंदाजेच करत होते. मग नंतर इथे 2 पट्ट्या काढून घेतलेल्या, तर सगळ्यात पहिली पट्टी मी पुढच्या साईडनं अशी अटॅच करून घेते. खूप सोपं आहे. व्यवस्थित असं त्याला पुढच्या साईडची ही पट्टी आहे की जी अटॅच करून घेते. फक्त पलटी करायचे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये मस्त असा फोल्ड येतो पुढच्या साईडने. आणि तुमच्या अकॉर्डिंग त्याला जसे हवे तशी लेस पण लावू शकता तुम्ही. हे बघा, खूप सोपं आहे. आणि 1 इंचाची दाब टीप टाकून घ्यायची 1 इंचावरती व्यवस्थित असं तो कापड फोल्ड करून. आणि बॅक साईडला मग परत ते जे कापड आहे त्याला आणि त्याला खालच्या साईडनं परत एक पट्टी जॉईंट करून घ्यायची आहेत. अशा 2 पट्ट्या काढायच्या तुमच्या अकॉर्डिंग, छोटी मोठी तुम्हाला जशी हवी आहे तशी. पण पुढची मेजरमेंटमध्येच काढायला लागते पट्टी. 13 इंचाची तर 13 इंचाची काढायची. एक्स्ट्राचं कट जरी झालं तरी कट करून टाकू शकता तुम्ही ते एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते. तर मग हे माझं झालं होतं इथे. तर मग आता मला खालच्या साईडची पण पट्टी जोडून घ्यायची. पुढची साईड झाली वरच्या साईडची, आता खालच्या साईडची जी आपण बांधतो बाळाला त्या साईडची. तर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक असं कट करून टाकायचं आहे. तर आता मग ते खालची जी पट्टी आहे ती थोडीशी जास्त काढायची, कारण आपल्याला ते बांधायला पण हवी असते ना त्यामुळे. तर मग इकडे 3 ते 4 इंच जास्त सोडलं, जास्त होतं 5 इंच असेल. तर मग असं ह्या प्रकारे खूप सोपं आहे. 2 मिनटातच अगदी स्टिच झालं होतं हे तर. आणि व्यवस्थित असं त्याला पण 1 इंचांवरती अशी डापटीप टाकून घ्यायची परत. खूप छान फिनिशिंग येते. हे अशा प्रकारे फोल्ड करून फिनिशिंग पण येते आणि बांधायला पण इझी जातं. मेन गोष्ट हे कॉटन आहे. शक्यतो असं काही बेबीसाठी बनवायचं असेल तर कॉटनचा फॅब्रिक वापरा किंवा सॉफ्टमधला कोणताही फॅब्रिकाचा की ज्या करून त्याला ना म्हणजे टोचणार वगैरे नाही, ह्याची काळजी घ्यायची. कारण मग ते शिवलेली एवढी मेहनत व्हायला जाते. ते इथं थोडं एक्स्ट्रा झालेलं मी कट करून टाकलं. परत एक दापटीप देऊन घेतली, उचकायला नको म्हणून. तर आणि झालं. पुढच्या साईडनी एक माझ्याकडे कॉटनचीच लेस होती, तर कॉन्ट्रास्ट लेस आहे माझ्याकडे, सेम शेड नव्हता माझ्याकडे. ते पण मी अशीच घरात आणून ठेवली होती. तर म्हटलं की चला ह्याच्यावरती छान दिसून येते.
तर मग करून घेऊया. तर हे बघा येल्लो कलरची होती, खूप सुंदर लुक आलं होतं त्या टोपड्याला. आमच्याकडे तर अशा ह्याला कुंची किंवा टोपडा असं बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. आता थंडीचे दिवस आहेत आणि छोटे छोटे जे बाळ असतात त्यांना असेच टोपडी किंवा कुंच्या खूप छान दिसतात. मला तर पर्सनली हे टोपडे खूप आवडायचे. मी माझ्या मुलासाठी तर खूप जास्त हेच वापरायचे. आता हे माझ्या एका मैत्रिणीला बाळ झालेलं आहे, बेबी झालेला आहे, मी तिच्यासाठी स्टिच करत होते. आणि तरी एवढी घाई होती रक्षाबंधनची माझ्याकडे ब्लाऊजची, तरी पण खूप कमी वेळामध्ये हे झालेलं, कारण मला ते आजच पाठवून द्यायचे होते. मग म्हटलं आज काही करून आहे ना की करायचंच आहे. तुम्ही फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर आलेली आहे आणि आतमधनं पण काही टोचायची वगैरे काही सुद्धा भीती नाही. त्यानंतर हा एक फॅब्रिक आहे माझ्याकडे. हा फॅब्रिक ॲक्च्युली ऑर्गेन्झा साडीमधनं, ऑर्गेन्झा पण नाही, हा वेगळाच फॅब्रिक आहे, पण एवढा सॉफ्ट आहे ना हा फॅब्रिक की ह्यांनी ना असं टोचणार वगैरे नाही, ह्याचा धागाही निघत नाहीये. तर हे थोडंसं मी जास्त घेतलं होतं, 14 का 13 इंच असं घेतलं होतं. 13 इंच का 14 जास्त घेतलं होतं, म्हणजे त्या टोपड्यापेक्षा ह्याचं मेजरमेंट थोडंसं जास्त घेतलेलं, कारण मला एक छोटं एक मोठं असं द्यायचं होतं तिच्यासाठी, की म्हटलं की दोन्ही सेम नको. मग इथं ही सेम प्रोसेस केली. 14 इंच आहे, तर मग इथं पण सेम प्रोसेस केली की 4 फोल्ड करून घेतला आणि सेम 6.5 इंचांवरती ह्याला त्याची हे टाकून घेतले मेजरमेंट आणि गोल शेप देऊन घेतला होता ह्याला पण. तर खूप सुंदर झालं होतं हे पण. इथं 6.5 इंचांवरती मी व्यवस्थित असं त्याला चॉकनी खडूनी त्याचं हे टाकून घेतलं होतं. तर हे खूप सुंदर झालेलं. तर इथं गोल असा आकार देऊन घेतला आणि कट केलं आणि सेम मध्ये त्याला हे व्यवस्थित अशा एक साईडने प्लेट्स टाकून घेतल्या. पहिलं हे अस्तर आणि हे मी जॉईंट केलं, कारण हे थोडं सरकणारं फॅब्रिक होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं की खूप सॉफ्ट, म्हणजे मला कॉटनपेक्षा पण जास्त हे फॅब्रिक आवडलं आणि दिसायला पण टोपड्याचा लुक एवढा सुंदर आलेला. ही साडी आहे माझ्याकडे, ह्याचं तर फॅब्रिक खूप शिल्लक आहे. तर मला ह्याचं एक पार्टीवेअर ड्रेस आणि त्याच्यावरती असं सेम टोपडी 1 वर्षाच्या बेबीसाठी ऑर्डर आलेली, तर मी त्यासाठी हे घेतलं होतं. तर आता शिल्लक आहे, तर मला असं वाटतं की हे द्यायला मला खूप छान वाटेल कस्टमरला पण, आणि कस्टमर पण एका जणांना दिलं तर ते खूप खुश झाले होते. तर मी नंतर परत एकदा हे फॅब्रिकचा आणि टोपड्याचा आणि एक फ्रॉक शिवलेली त्याचा रिव्ह्यू देणार आहे. तर मग जरी कोणाला हवा असेल तर ते परत माझ्याकडनं स्टिच करून घेऊ शकतात असं आहे ना. तर ह्याचे जे मेजरमेंट आहे तेही जास्त घेतलेलं, मागाशी 13 घेतलं तर ह्याचं 14, आणि ह्यालाही सेम तशीच कट मारून घेतला. थोडंसं मोठं केलं, कारण म्हटलं की थोड्या दिवसांनी 1-2-3 महिन्यांनी. आणि हे फॅब्रिक बघा एवढं छोटं होतं आणि खूप सॉफ्ट आहे, कसलंच टोचत वगैरे काही सुद्धा नाही आहे. त्यामुळे मला हे फॅब्रिक खूप जास्त आवडलेलं. मग इथं पण सेम पुढच्या साईडने एक वेगळी पट्टी आणि खालच्या साईडने एक वेगळी पट्टी, अशा 2 पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. हा व्हिडिओ मला वाटते कालचा आहे. आता उद्या रक्षाबंधन आहे. माझ्या मागं खूप कामं होती, रक्षाबंधनची ब्लाऊज पण होती खूप स्टिच करायची, त्यातून पण मी पटकीने वेळात वेळ काढून हे दिलं, कारण गावाकडे पाठवून द्यायचं होतं मला, आणि आज मला आजच द्यायचे होते, कारण आजच एक जण चाललं होतं गावाकडे, त्यामुळे तर म्हटलं की काही करून आज द्यायचंच पाठवून ते, कारण खूप दिवसापासून चाललं होतं की दिल 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 बनवून, पण मला काही वेळच भेटत नव्हता. आज फायनली वेळ भेटला, तर म्हटलं की नाही आज करूनच द्यायचं, असं नाही तर नसो म्हटलं वेळ, कारण परत एकदा बाळ मोठं झालं की परत ते काय घालण्यात येत नाही. आणि मला आवड होती की मी खूप दिवसापासून म्हणत होते की नाही द्यायचंय बनवून. तर सगळ्यात महत्त्वाचं की ही लेस माझ्याकडे खूप दिवसापासून मी फ्रॉकसाठीच आणली होती, ह्या पार्टीवेअर फ्रॉकसाठी, छोट्या बेबीच्यासाठी. तर ते खूप सुंदर, त्या टोपड्यापेक्षा मला जास्त हे टोपडं आवडलं, कारण त्याचा लुकच वेगळा आला आणि थोडं म्हणजे असं फॅन्सी पण वाटत होतं. त्याचा कलर, त्याचा लुक असं काही म्हणजे गावठी वगैरे काहीच नव्हतं वाटत, खूप सुंदर दिसत होतं ते. आणि छोटं जरी बाळ असेल ना तरी त्याचा ड्रेस पण सेम आणि त्याच्यावरती अशी टोपडी पण असेल तरी किती सुंदर दिसेल म्हटलं. तर मग मी हे करणार आहे. एक जणांनी मी ऑलरेडी दिलेला आहे, त्यांचा फोटो जर मला भेटला तर मी नक्की तुमच्यासोबत शेवटला शेअर करेल. खूप दिवसाखाली दिलेलं, मला वाटत नाही की तो फोटो असेल, माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये गेला आहे, त्याच्यामुळे मी शक्यतो नाही करू शकणार, पण बघते मी, ट्राय करते. ते खूप सुंदर होतं. नाहीतर मी नेक्स्ट टाईम एक जणाची ऑर्डर घेतलेली आहे अजून, तर त्यांचा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. खूप छान दिसतं. आणि मला वाटते मी ही साडी मिशोवरनं घेतलेली होती, 1 पीस शिवले होते मी ह्याचे 2 ते 3.
तर त्याचंच फॅब्रिक हे उरलेलं अजून आहे भरपूर. सो कसे वाटले टोपडे नक्कीच सांगा. त्यानंतर मग दुपारची वेळ होती, मग मी हा एक ब्लाऊज स्टिच करून घेतला, कारण खूप कामाचं हे चाललेलं होतं. तसं मग दिवसभरात 2-3 ब्लाऊज घेतले मी, बाकीचे पण होते माझे अजून 1-2 स्टिच करायचे. तर हा एक घेतला. आता रक्षाबंधन चालले, त्यामुळे रक्षाबंधनचेच ब्लाऊज होते. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सो बाय बाय.